नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज आपल्याला बोलायचं आहे ते महाराष्ट्रातलेच नव्हे तर देशातील एक मोठे नेते छगन भुजबळ, ओबीसी समाजाचे मोठे नेते, जे महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये मंत्री आहेत, ज्येष्ठ मंत्री आहेत। आणि भुजबळ हे भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर आहेत अशा प्रकारच्या बातम्या आहेत। ही बातमी आज चर्चेत आली असली तरी नोव्हेंबर महिन्यापासूनच कुजबूज सुरू होती की भुजबळ त्या वाटेवर आहेत का। परंतु आज का चर्चा सुरू झाली तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक ट्विट केलं। ते ट्विट काय बघा, भुजबळ भाजप वाटेवर प्रश्नचिन्ह, एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भारतीय जनता पक्ष त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार आहे। भ्रष्ट माणसांना मोठे करणार राजकारणासाठी, म्हणजे केवळ राजकारणासाठी। भारतीय जनता पक्ष हा संपूर्ण जग स्वच्छ करायला निघालेला पक्ष, नीतिमान पक्ष, चारित्र्यवान पक्ष, हा भुजबळांसारख्या ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे अनंत आरोप होते आणि आहेत त्यांना भाजप पावन करून घेणार आहे का, असा सवाल ट्विट करून अंजलीताईंनी विचारला। आता अंजलीताईंच्या या बातमीला काही अर्थ नाही, असं काही विचार नाही, असा खुलासा लगेच झाला। पहिली गोष्ट अशी की भुजबळांना जेव्हा विचारलं की अशी बातमी आहे तेव्हा भुजबळ काय म्हणाले? भुजबळ म्हणाले की मी काय हे असं ऐकलं नाही, मला म्हणजे कोणी विचारलंही नाही मला, आणि माझ्याकडे प्रस्तावच आलेला नाही अजून, त्यामुळे मी विचार करण्याचा प्रश्नच नाही, असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणजे प्रस्ताव आला नाही असं ते म्हणाले। जर एखाद्या माणसाला अमुक पक्षात जायचंच नसेल तर आपण म्हणू तुम्ही असं मला विचारण्याचं धाडसच कसं करता की मी भाजपसारख्या पक्षामध्ये कसं काय जाईन, मी शाहू फुले आंबेडकरांना मानणारा पक्ष आहे, अशा मनुवादी पक्षामध्ये मी कसं जाईल, असं ते काही म्हणाले नाहीत। भाजपबद्दल शिंदे सरकारमध्ये गेल्यापासून हे अतिशय हळुवार झालेले छगन भुजबळ, आणि छगन भुजबळ आपल्याला माहिती आहे की छगन भुजबळ हे मोदींसारखेच नटसम्राट आहेत। अतिशय नाट्यपूर्ण भाषण करतात, आक्रमक बोलतात, मोदींसारखेच हातवार करून हावभाव वेगवेगळे आणून कधी कधी कंठ दाटून मोदींचा येतो तितका कंठ दाटून येत नाही छगन भुजबळांचा, पण ते अतिशय आक्रमकपणे बोलतात आणि जेव्हा बोलायचं आहे तेव्हा बोलतात, जेव्हा गप्प बसायचं असतं तेव्हा गप्प असतात। त्यांना जेव्हा विचारण्यात आलं की तुम्ही राजीनामा देणार आहात का, कारण शिंदेच्या शिवसेनेतील काही मंत्र्यांनी मागणी केली की भुजबळांनी राजीनामा द्यावा, तेव्हा भुजबळांचा चेहरा संतप्त झालेला होता। ते एवढंच म्हणाले नो कॉमेंट्स, त्याच्यावरती ते बोलले नाहीत। त्यांना बोलायचं असावं की हे कोण आलतू फालतू लोक, नेते किंवा मंत्री मला विचारतायत माझा राजीनामा। ते आज असं म्हणाले की माझा राजीनामा किंवा माझ्याबद्दलचा निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा आणि एकनाथ शिंदे यांचा आहे, आणि ते बरोबर आहे, भुजबळ अतिशय योग्य बोलले। परंतु भुजबळ भाजपमध्ये जाणार आहेत का ही चर्चा पूर्णपणे निराधार आहे असं नाही। एक त्याचं कारण असं आहे की अंजलीताईंनी यापूर्वी अजितदादा पवार हे अनेक नेते हे भाजपबरोबर जाणार, फडणवीसांबरोबर जाणार असं त्यांनी ट्विट केलं होतं अंजलीताईंनी। तेव्हा सगळ्या राष्ट्रवादीच्या सिंचन गटातल्या म्हणजे अजितदादा गटातल्या सगळ्या नेत्यांनी संताप व्यक्त केला पाहिजे होता त्याबद्दल, की अशी शक्यता होती आणि त्याप्रमाणे घडली। त्यामुळे अंजलीताईंची माहिती जी आहे ती योग्य होती। ती त्यावेळची जी माहिती होती त्यांना ते म्हणाले की मी मंत्रालयात मी कुजबूज ऐकली, आणि यावेळी त्यांनी कुठे कुजबूज ऐकली, कदाचित पत्रकारांच्या गोतावळ्यामध्ये असेल किंवा अन्य त्यांच्या सोर्सेसमध्ये असेल, पण अंजलीताई या अतिशय प्रामाणिक अशा सामाजिक कार्यकर्त्या आहेत। त्या जेव्हा एकनाथ खडसेंवरती आरोप करत होत्या तेव्हा एकनाथ खडसे यांनी त्यांच्याबद्दल काही वेळा गलिच्छ उद्गार काढले होते आणि त्याचाही निषेध मी केला होता। ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले तरी त्याचा काही प्रश्न नाही। अंजलीताईंनी सिंचन घोटाळा जो बाहेर काढण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा होता, आणि त्यावेळी
त्यांच्यावरती अशाच प्रकारचे आरोप राष्ट्रवादीचे हे दोन्ही गटातले जे आता राष्ट्रवादीचं दोन विघटन झाले, दोन्ही गट त्यांच्यावरती आरोप करत होते, पण त्या बदल्या नाहीत. त्या आम आदमी पक्षाचं काम करत होत्या आणि आता त्या आम आदमी पक्षात नाही आहेत, परंतु त्या अनेकदा व्यक्त होतात. काही बाबतीत छगन भुजबळांनी एका कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न केला, व त्यांना नुकसान भरपाई अंजलीताईंनी मिळवून दिली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज विषय अंजलीताईंचा नाही आहे, आज विषय छगन भुजबळांचा आहे. आणि मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातला वाद आपण गेले काही दिवस सातत्याने बघितला आहे. म्हणजे एकदा मनोज जरांगे पाटील यांनी कोण भुजबळ त्यांना एकेरी येऊन बोलायचं, ती ही गोष्ट चुकीची होती, पण भुजबळांनी त्यांना उत्तरं जी दिली ती सुसंस्कृतपणे दिली. भुजबळांनी कुठेही एकेरीवरती आले नाही, साधारणपणे एकेरीवर आले नाही. त्यांना उत्तरं दिली जी काय द्यायची ती, पण रोजच्या रोज ते आरोप प्रत्यारोप सुरू होते. आता भुजबळांना मंत्रिमंडळात राहून या प्रकारची वक्तव्य करण्याचा अधिकार होता का ती लक्ष्मण रेषा त्यांनी ओलांडली असे प्रश्न निर्माण झाले. बघा, महाविकास आघाडी या सरकारमध्ये ही 3 चाकी रिक्षा आहे, गोंधळ आहे, हे सरकार टिकणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणत होते. परंतु महाविकास आघाडी सरकारचं काम तशा प्रकारच्या गोंधळात झालं नाही. 3 पक्षांमध्ये हाणामाऱ्या चालू आहेत, रोजच्या रोज बातम्या येतात, असं काहीही घडलं नाही. महाविकास आघाडी सरकार हे खोके प्रयोग करून कोणी पाडला हे आपल्याला माहिती आहे. महाविकास सरकारमध्ये कुठल्याही प्रकारचा गोंधळ अशा प्रकारचा झाला नाही. किरकोळ काही गोष्टी झाल्या असतील. मग जे म्हणत होते महाविकास सरकार हे 3 चाकी हे आणि तिन्ही चाकं वेगवेगळ्या दिशांना धावत आहेत असं जे फडणवीस म्हणत होते, मग आता काय चाललंय? आज काय चाललंय बघा. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मनोज जरांगे पाटील हे म्हणजे कौतुकच करत होते त्यांच्या कामाचं. त्यांच्याबद्दल त्यांनी कुठल्याही प्रकारचे टीका केली नाही. जेव्हा पहिल्यांदा उपोषणाला बसले, त्यांच्या उपोषणाच्या स्थळी जाऊन त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न केले आणि आपले प्रतिनिधी पाठवत होते, ते त्यांना ज्यूस पाजला. त्यानंतर सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण होताना दिसत नव्हत्या, म्हणून त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याचा इशारा दिला, आंदोलनाचा इशारा दिला. नंतर मुंबईमध्ये मोर्चा काढून ते आले आणि त्या सगळ्या टप्प्यामध्ये त्यांच्या टार्गेटवर कोण होतं जरांगे पाटलांच्या, तर देवेंद्र फडणवीस. कारण देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत आणि त्यांच्या पोलिसांनी मनोज जरांगेंवरती लाठीमार केला, म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांवरती. आणि त्या क्षणी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला एकदम फोकसमध्ये आलं आणि त्यांनी फडणवीसांवरती टीका करायला सुरुवात केली. मग फडणवीसांनी लाठीमाराबद्दल माफी मागितली, पण थोड्या दिवसामध्ये लगेच ते उलटले आणि ते असं म्हणायला लागले की यांनी दगडफेक केली म्हणून लाठीमार करावा लागला. आणि फडणवीसांना सुरुवातीला जे काही म्हणायचं होतं ते भुजबळांच्या मार्फत म्हटलं जातं. भुजबळ टीका करत होते, घरं जाळली जात आहेत, तिथे दगडफेक केली जाते, धमकावलं जाते उघडपणे, सरकारी मंत्र्यांना धमकावलं जात आहे. नंतर भुजबळ म्हणाले की निवृत्त न्यायमूर्ती तिकडे जाऊन त्यांचा चरणस्पर्श घेतात, असं कोण लागून गेले हे नेते मनोज जरांगे पाटील, असे सवाल भुजबळ करत होते. आणि भुजबळ हे मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी सरकार वागतंय. मंत्रालयच तिथे, मंत्रालयाचं एखादा म्हणजे डिपार्टमेंट तिकडे उघडा, एक खातच करा तिथे, मंत्र्यांनी तिथे ठेवा मनोज जरांगे पाटलांच्या म्हणजे उपोषणाच्या स्थळी, असंही उपहासाने छगन भुजबळ म्हणत होते. त्यांनी अनेक ठिकाणी सभा घेऊन त्यांच्यावरती हल्लाबोल केला. त्यावेळी भुजबळांच्या मागे कोणती शक्ती होती? या सगळ्या काळामध्ये अजितदादा पवारांवरती तुटून पडत होते मनोज जरांगे, देवेंद्र फडणवीसांवर टीका करत होते, पण त्याला देवेंद्र फडणवीस उत्तर देत नव्हते. उलट छगन भुजबळ बरसत होते मनोज जरांगेंवरती. आणि मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात, म्हणजे यांच्या विरोधात नाही, ओबीसींचे जे मेळावे किंवा सभा घेतल्या छगन भुजबळांनी, त्याला हजर कोण होते? त्याच्यातला महत्त्वाचा एक माणूस होता, तो म्हणजे गोपीचंद पडळकर, जे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले आमदार आहेत. आपण लक्षात घ्या हे काय चाललंय ते. छगन भुजबळांच्या मागे फडणवीसांचीच ताकद होती. प्रत्येक गोष्टीचा पुरावा, कागदोपत्री पुरावा नसतो.
पण त्यांच्या मागे फडणवीसांचीच ताकद उभी होती. फडणवीसच सांगत होते त्यांना हे सगळं. आता बघा, हे जे छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांबद्दल सॉफ्ट झाले, देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ जवळजवळ एकत्र येऊन ओबीसींची बाजू घेत आहेत. ज्यावेळी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवण्यात आलं पहिल्यांदा, त्यानंतर लगेच देवेंद्र फडणवीस विदर्भात गेले आणि तिथे जे उपोषणाला बसले होते तिथले लोक, चंद्रपूरला एक व्यक्ती बसली होती, एक आंदोलक बसला होता. नंतर इथे बबनराव तायवाडे जे आहेत, जे ओबीसींचे एक मोठे नेते आहेत, तेही होते. डॉक्टर बबनराव तायवाडे दोनदा माझ्या आठवणीप्रमाणे ते काँग्रेसच्या वतीने सुद्धा त्यांनी निवडणूक लढवलेली. पण ओबीसीचे राष्ट्रीय स्वरूपात जो ओबीसी महासंघ आहे, जो त्याचे संस्थापक बबनराव तायवाडे आहेत. आणि हा नेता फार मोठा नेता आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. आता 52% देशामध्ये ओबीसी आहेत. आणि गेल्या वर्षीचं तिरुपतीमध्ये जे अधिवेशन झालं होतं ओबीसी महासंघाचं तिरुपतीला, त्यामध्ये बबनराव मोठा रोल होता त्यांचा. राज्य मागासवर्गीय आयोगाचेही ते सदस्य होते आणि त्यासाठी त्यांनी प्रवास भत्ता किंवा कुठलाही भत्ता त्यांनी घेतला नाही. महाज्योतीच्या संचालक मंडळातही ते होते, पण एकही बिल त्यांनी आपल्या खर्चाचं सादर केलं नाही. म्हणजे ओबीसींसाठी पूर्णपणे सर्व शक्तीनिशी काहीही मानधन न घेता निरपेक्ष भावनेने ओबीसींच्यासाठी काम करणारा हा नेता आहे. आणि त्यांची भूमिका काय की मराठा, कुणबी आणि ओबीसी, हे कुणबी ओबीसीचं जातात, मराठा, कुणबी, ओबीसी यांच्यामध्ये सौहार्द असलं पाहिजे. त्यांनी कुठल्याही प्रकारे प्रक्षोभक वक्तव्य केले नाही, जे ओबीसीचे अन्य काही नेते करत होते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता बघा गोंधळ कसा आहे चालू याच्यामध्ये, महायुतीमध्ये. बघा, एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांचं प्रथमपासून कौतुक केलं. एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील हे एका पद्धतीने प्रवास करत होते. या सप्टेंबरपासूनचा जो प्रवास होता, एक प्रकारे सहप्रवासी असायचा. मी शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, जाहीरपणे सांगितलेलं आहे की मी मराठ्यांना आरक्षण देणार आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. आणि तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, असं ते म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांना आश्वस्त केलं त्यांनी. आणि मग त्यांचा मोर्चा निघाल्यावर सुद्धा ते म्हणाले की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना टिकेल असं आरक्षण मी देणार, असं त्यांनी सांगितलं. मग नवी मुंबईपर्यंत मोर्चा आला. बरं, ते 22 जानेवारीला राम मंदिर अयोध्येचा जो संपूर्ण जल्लोष किंवा उत्सव झाला, ती डेट ॲडजस्ट करून मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने कूच केलं त्यांनी. म्हणजे व्यवस्थित प्लॅनिंगनी काही काही गोष्टी घडत होत्या की काय मला माहीत नाही, पण ते वाशीपर्यंत आले. आणि मग एकनाथ शिंदेनी तिथे आले. मग उपोषण त्यांचा मोर्चा संपला, स्थगित झाला. आणि अधिसूचना आम्ही काढतो आहोत, अशा प्रकारचं आश्वासन एकनाथ शिंदेनी त्यांना दिलं. त्यावेळी बघा, आपण 54 लाख कुणब्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि त्यांना सर्टिफिकेट देऊ असं आश्वासन एकनाथ शिंदेनी दिलं. बघा, तेव्हा मनोज जरांगे पाटीलांनी त्यांचं आभार मानले शिंदे साहेबांचे. त्याच्या अगोदर वारंवार शिंदेचे आभार मनोज जरांगे पाटील मानत होते. अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस वाशीमध्ये किंवा नव्या मुंबईत मोर्चाच्या ठिकाणी, म्हणजे मोर्चा जो समाप्त व्हावा म्हणून इथे आले नाही. 2 उपमुख्यमंत्री, हे त्रिशूल सरकार आहे ना, ट्रिपल इंजिन म्हणू आपण, ट्रिपल इंजिन, त्यातली 2 इंजिनं तिथे नव्हती, हे आपण लक्षात घ्या. अजितदादा मराठवाड्यात सुद्धा, आंतरवालीच्या इथे सुद्धा मनोज जरांगेंना भेटायला सुद्धा गेले नव्हते. अजितदादांनी छगन भुजबळ मनोज जरांगेंवरती तुफान हल्ला चढवत असताना सुद्धा एकही शब्द काढला नाही की बाबा आमच्या पक्षाचं धोरण असं आहे आणि छगन भुजबळ तुम्ही असं बोलू नका, असं बोलले नाहीत. कारण मनोज जरांगे काय असेल कारण, का मनोज जरांगे यांना अजितदादांबद्दल कुठल्याही प्रकारचं प्रेम असल्याचंही दिसलं नाही. कारण अजितदादा, त्यांचा विषयच असा होता
की आत्तापर्यंत आम्हाला आरक्षण मिळालं नाही, त्याचं एक कारण असं आहे की आमच्यासाठी हे जे सरंजामदार आहेत, बागायतदार आहेत, बडे नेते आहेत, आतापर्यंत सत्तेत असले, त्यांनी काहीच केलं नाही आमच्यासाठी. आम्ही जे गरीब मराठी आहोत, गरजवंत मराठी आहोत, त्यांच्यासाठी या लोकांनी काही केलं नाही. जे साखर कारखानदार आहेत, ज्यांनी सिंचनामध्ये माया गोळा केली आहे, अशा लोकांनी आमच्यासाठी काहीही केलं नाही असं मनोज जरांगे म्हणत होते, हे लक्षात घ्या. त्यामुळे अजितदादांबद्दल त्यांना काहीच प्रेम असल्याचं कारण. आता छगन भुजबळ हे अशा प्रकारचे वक्तव्य करत असताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की मी प्रफुल्ल पटेलसुद्धा हात झटकले की आमचाही छगन भुजबळ जे काही बोलतात त्याचा आमचा पक्षाचा काही संबंध नाही. तुमच्या पक्षाचा एकूण अजेंडा काय, तुमच्या पक्षाचं धोरण काय, आणि त्याला धोरणाच्या विसंगत अशा प्रकारची भूमिका जर घेत असतील छगन भुजबळ, तर तुमची भूमिका काय राष्ट्रवादी काँग्रेसची? काही भूमिका नाही तुमची. कोणी काही बोलावं, पक्षाची लाईन असते ना, ती काहीही लाईन नाही. कोणीही त्यांना काहीही बोललं नाही, बिनधास्तपणे ते सभा घेत होते छगन भुजबळ. आणि छगन भुजबळांचं म्हणणं असं होतं की मराठा आरक्षणाला माझा विरोध नाहीये, फक्त आमच्या ताटातलं तुम्ही काढून देऊन त्यांना देऊ नका, एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि जर मराठा समाजाचे मोर्चे निघत असतील, ताकद दाखवत असतील ते, तर आमचा 54% आमची संख्या आहे. आम्ही सुद्धा अशा प्रकारचं ताकद दाखवू शकतो. आणि केवळ ताकदीच्या बळावर कुठलेही निर्णय घेतले जाऊ नयेत अशी त्यांची भूमिका होती छगन भुजबळांची. आता छगन भुजबळांची ही सगळी भूमिका असताना देवेंद्र फडणवीस म्हणत होते की भाजपचा DNA हा ओबीसी आहे. आता भाजपचा DNA ओबीसी आहे, तर मग याच देवेंद्र फडणवीसांनी चंद्रशेखर बावनकुळेंवरती अन्याय का केला होता? ते ओबीसीचे नेते, तेली समाजाचे मोठे नेते विदर्भातले, त्यांचा पत्ता का साफ केला होता? त्यांना तिकीटच दिलं होतं त्यांनी, ते का नाकारलं? पंकजाताई मुंडे यांना कोपऱ्यात का ढकललं होतं त्यांनी? हे सांगावं होतं त्यांनी. गोपीनाथ मुंडे यांच्या गटातले म्हणून ओळखले जाणारे फडणवीस हे अशा प्रकारचं का वागत होते? बरं, मराठा समाजाबद्दल त्यांना एवढी आस्था असेल तर विनोद तावडेंना त्यांनी बाजूला का ढकललं? त्यांनाही तिकीट देण्यात आलं नाही. चंद्रकांत दादा पाटील मराठा समाजाचे नेते, त्यांनाही बाजूला ढकललं. म्हणजे मराठ्यांनाही बाजूला ढकललं फडणवीसांनी, ओबीसींना सुद्धा पक्षातल्या बाजूला ढकलून. आता छगन भुजबळ जर भाजपत आले तर भाजपला मोठा चेहरा मिळेल असं त्यांना का वाटते बरं? म्हणजे आपल्या पक्षातल्या नेत्यांना बाजूला टाकायचं, त्यांची उपेक्षा करायची, त्यांना महत्त्वाची खाती द्यायची नाही, त्यांची तिकीटं कापायची, किंवा त्यांना अधिकार द्यायचे नाहीत कुठचेही. हे जो करतो माणूस, नेता देवेंद्र फडणवीस, त्यांच्याकडे जर भुजबळ जात असतील, मला माहीत नाही जातात ते नाही म्हणून सांगितलं. देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की असं काहीही विचार नाहीये आणि सुप्रियाताई सुळेंकडनं अंजलीताईंना काही काही माहिती मिळत असावी असं ते म्हणाले. अंजलीताईंना सुप्रियाताईंशी कडनं काहीही माहिती मिळत आहे असं मला बिलकुल वाटत नाही. परंतु सुप्रियाताई सुळेंचा इथे संबंध काय आला होता? भुजबळांनी त्यांचं नाव कशासाठी घेतलं? बरं, अंजलीताई अशा प्रकारचे कुठल्याही लोकांनी काही सांगावं आणि ते सांगतायत अशातला भाग नाही. ते अंजली दमानिया यांची विश्वासार्हता कायम आहे. भुजबळांवरती त्यांचा फक्त असा प्रश्न आहे की भुजबळ जर भ्रष्टाचारी नेते आहेत असा आरोप करत होता तुम्ही, तर मग तुम्ही त्यांना तुमच्या पक्षात का घेताय? एक वेळ समजू शकतो की महायुतीमध्ये घेतलं त्यांना, ठीक आहे, पण तुम्ही तुमच्याच पक्षात घेताय त्यांना. उद्या अजितदादांना घ्या, उद्या खोके गटाला घ्या, तुमच्याकडे तुमच्या पक्षातच विलीन करून घ्या जर ते अपात्र ठरले तर. मग भाजपचा काय? भाजपचा मूळ चेहराच नष्ट होईल ना. मग भाजपमधले जुने जाणते कार्यकर्ते आणि नेते यांना हे पसंत नाहीये की ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच तुम्ही घेताय. दुसरी गोष्ट अशी की बघा, अँटी करप्शन ब्युरो जो आपला आहे त्यांच्याकडे एक केस आहे भुजबळांची. या भुजबळांच्या विरोधात जे अनेक आरोप होते त्यातली एक केस त्यांच्याकडे आहे. ती केस म्हणजे ती कोर्टामध्ये त्याची दाद लावून तडीस नेण्याच्यासाठी म्हणून त्यांना परवानगीच दिली जात नाहीये. 1-1.25 वर्ष झालं. मग भुजबळांना क्लीन चिट संपूर्ण मिळालेली नाही आहे. ती केस AC अँटी करप्शन ब्युरोकडून ती तडीस का लावली जात नाही आता?
का ते तुमच्याकडे आले म्हणूनच ना असं. आणि ती मग केस रद्द करा ना तुम्ही. बघ एकदा कोर्टामध्ये काय सांगण्यात आलं की भुजबळांवरती काय आम्ही आरोप केलेत हेच आम्हाला आठवत नाही असं ईडी म्हणाली. काय आरोप केले ते आठवतच नाही. कागदपत्र भस्मसात झाली सगळी. का मेंदूमधलं सगळं स्मृती मंजुषा जी असते ती नष्ट झाली तुमची. काहीच लक्षात नाही तुमच्या. म्हणजे काय लोकांना मूर्ख समजता का तुम्ही? अशा प्रकारचं हे करता ते. पण दुसरी गोष्ट हे भुजबळांचं मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे भुजबळ जर तुम्हाला स्वच्छ वाटत असतील तर सांगा की हे स्वच्छ नेते आहेत आणि मग स्वच्छ झालेले आहेत, स्वच्छ आहेत म्हणून आम्ही त्यांना घेतो. आम्ही आतापर्यंत चुका केल्या, आम्ही खोटे आरोप केले त्यांचे असं सांगून टाका ना तुम्ही. मग अजितदादांबद्दल तसं सांगून टाका तुम्ही. पण फडणवीस काय म्हणतात की आमची युती वैचारिक युती कोणाची आहे? एकनाथ शिंदेची म्हणजे शिवसेनेची. आणि अजितदादांशी केलेली युती म्हणजे ज्याला मी सिंचन गट म्हणतो आणि याला खोके गट म्हणजे एकनाथ शिंदेचा खोके गट, मेंदे गट किंवा मी समृद्ध गट म्हणतो. याला सत्तेमुळे आलेली समृद्धी. तुम्हाला माहिती आहे कशा प्रकारची समृद्धी असते. आता जर तुम्हाला असं वाटत असेल की हे सगळे स्वच्छ झालेले असं लॉन्ड्रीमधून स्वच्छ झालेले आहेत. बघा आता तुम्ही हेमंत सोरेन यांच्यापासून अनेक नेत्यांवरती, केजरीवालांच्यापासून अनेक नेत्यांना दबाव टाकला जातो. हा प्रयोग करून तुम्ही तुमच्या बाजूला करता किंवा त्यांना नामोहरम करता किंवा नवाब मलिकांप्रमाणे ते आता म्हणजे पूर्ण निष्क्रिय करून टाकता त्यांना. इतकं तुम्ही त्यांना इतकं दडपण आणता त्यांच्यावरती. माझं म्हणणं असं आहे की भुजबळांना घेण्यापूर्वी भारतीय जनता पक्षाला आणखीन एका गोष्टीचा विचार करायला लागेल. तो विचार काय आहे ते सांगण्यापूर्वी मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. 2021ची गोष्ट आहे. हां, त्यावेळी छगन भुजबळ काय म्हणाले होते ते बघा. औरंगाबादमध्ये तेव्हा ते अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री उद्धव ठाकरे सरकारमध्ये होते. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत राज्य सरकारने म्हणजे ठाकरे सरकारने काढलेल्या अध्यादेशाला विरोध करणारी व्यक्ती भाजपच्या जळगाव जिल्ह्याची सरचिटणीस आहे. एकीकडे ओबीसींचे मोर्चे काढायचे आणि दुसरीकडे अध्यादेशाला कोर्टात विरोध करायचा हा भाजपचा दुटप्पीपणा आहे असं 2 वर्षांपूर्वी छगन भुजबळ म्हणाले होते. आणि महात्मा फुले समता परिषदेचे जे तिथले नेते आहेत औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष त्यांच्याकडे भेटीसाठी ते आले होते भुजबळ. आणि भुजबळ काय म्हणाले पुढे बघा. केंद्र सरकार वारंवार राज्य सरकारच्या म्हणजे ठाकरे सरकारच्या अधिकारावरती गदा आणत आहे. भारतीय राज्यघटनेने केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला काही स्वतंत्र अधिकार दिलेत. मात्र केंद्रातील भाजप सरकार वारंवार राज्य सरकारच्या अधिकारावर गदा आणत आहे. ईडी, सीबीआय या संस्थांच्या माध्यमातून मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस अकार्यक्षम असल्याचे दाखवले जात आहे. नंतर त्यांनी राज्य सरकारचे कसे पैसे थकवले जीएसटीचे यावर सुद्धा त्यांनी त्यावेळी टीका केली होती. नंतर बॉलिवूडला बदनाम करण्याचा विडा उचलल्याप्रमाणे काम केले जाते. गुजरातमध्ये ड्रग्सचा मोठा साठा सापडला याच्याबद्दल काही बोललं जात नाहीये. म्हणजे ज्या प्रकारे उद्धव ठाकरे असोत किंवा शरद पवार टीका करतात तशाच प्रकारची टीका तेव्हा ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्याच पक्षामध्ये होते तेव्हा ते टीका करत होते. हे सगळे मुद्दे संपले का? ज्या मोदीजींची नक्कल, जाहीर नक्कल भुजबळांनी केली हे आपण लक्षात घेतो. आणि नंतर भुजबळांवरती कारवाई सुरू करण्यात आली. ते तुरुंगात होते. हे सगळं भुजबळ पूर्णपणे विसरून गेले. मग भुजबळ आता ओबीसींच्या प्रश्नावर सुद्धा बघा एकनाथ शिंदेच्यावर त्यांचा राग आहे. एकनाथ शिंदे गटाचे नेते आमदार संजय गायकवाड म्हणाले की एकनाथ शिंदेंवरती एक प्रकारे अप्रत्यक्ष टीका भुजबळ करतायत किंवा मराठा समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाबद्दल टीका करतात, मनोज जरांगेंवर टीका करतात. अशा माणसाला लाथा घालून मंत्रिमंडळातनं हाकलून दिलं पाहिजे असं संजय गायकवाड हा एक वाट्टेल ते बोलणारा जो शिंदे गटातला आमदार आहे तो बोलतो. त्यांनी तर एका माणसाने त्यांना फोन केला तेव्हा भुजबळांबद्दल प्रचंड शिव्या घातल्या त्यांना. तो व्हिडिओ सुद्धा व्हायरल, ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. हे संजय गायकवाड आत्तापर्यंत अनेकांबद्दल संजय राऊतांपासून उद्धव ठाकरेंपासून अनेकांबद्दल वाटेल ते बोलतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शिंदे गटातील दुसरे भुजबळांचे
त्यांच्याच नाशिकमधले विरोधक आमदार सुहास कांदे यांनी सुद्धा पाठपुरावा करतायत की भुजबळांवरची कारवाई जी आहे अँटी करप्शनची किंवा त्या ज्या केसेस त्याचा पाठपुरावा का नाही करत सरकार, असं त्यांचं म्हणणं आहे. याचा अर्थ काय आहे की एकनाथ शिंदे गट संपूर्णपणे हा भुजबळांच्या विरोधात आहे. नंतर अजितदादा पवार सुद्धा नाराज आहेत की आपल्याला फारसं चांगले ट्रीटमेंट मिळत नाही, आपला अवमान केला जातोय, अशा प्रकारच्या गोष्टी होत आहेत. अजितदादा गटाचे एक प्रवक्ते जे आहेत त्यांनी संजय गायकवाडांचा समाचार घेतला, म्हणजे शिंदे गट आणि अजितदादा गटातील छगन भुजबळ यांच्यामध्ये हाणामारी सुरू आहे. बस शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे वरवर यांचे संबंध चांगले दिसत असले तरी प्रत्यक्षात तसं बिलकुल नाही. एक तर देवेंद्र फडणवीसांची सतत टीका होती की तुम्ही मुख्यमंत्री होतात, मग उपमुख्यमंत्री झालात, आता अर्धे उपमुख्यमंत्री तुम्ही आहात, कारण त्यामध्ये एक वाटेकरी म्हणजे अजितदादा पवार. तुम्हाला कुठलाही अधिकार नाहीये, सगळं एकनाथ शिंदे यांनाच महत्त्व मिळते. अनेक प्रकल्पांच्या उद्घाटनाच्या वेळी मोदींच्या शेजारी एकनाथ शिंदे असतात. फडणवीसांना दुय्यम भूमिकेमध्ये राहायला लागते. मराठा समाजाचं आरक्षण हे शिंदेंनी दाखवलं की मी दिलंय, आणि शिंदे तिथे असं म्हणाले एकनाथ शिंदे की अनेकांनी मला सांगितलं होतं की इकडे जाऊच नका तुम्ही म्हणून, म्हणजे अंतरवाली सराटील नाही तिथेही जाऊ नका, पण इथे वाशीला मनोज जरांगेंना मन वळवण्यासाठी किंवा त्यांचं आंदोलन थांबावं म्हणून तुम्ही तिकडे जाऊच नका असं मला सांगण्यात आलं होतं, पण मी आलोय. म्हणजे ते असं सांगत होते एक प्रकारे की माझे जे जवळचे सहकारी येतात त्या कोण तुम्ही ओळखात ते, त्यांना कोणाकडे बोट दाखवायचं, ते मला सांगत होते जाऊच नका तिकडे म्हणून, पण मी इथे गेलोय. म्हणजे ते मनोज जरांगेंच्या विरोधात आहे. आता कोण असा अर्थ काढू शकेल की कोण विरोधात आहेत, तर देवेंद्र फडणवीस मुख्यतः हे मनोज जरांगेंच्या विरोधात आहे हे सगळ्यांना माहिती आहे. ओबीसींचा आमचा डीएनए ओबीसींचा म्हणजे काय, याचा अर्थ ओबीसी हे आम्ही त्यांना प्रायोरिटी देतो, मराठा समाजाला देत नाही असं त्यांना अधोरेखित करायचं होतं का देवेंद्र फडणवीसांना. म्हणजे बघा शिंदे विरुद्ध फडणवीस ही लाईन कशी आहे बघा. नारायण राणे यांनी लगेच सांगणं की मी प्रेस कॉन्फरन्स घेतो की मराठा समाजाला ज्या पद्धतीचं आरक्षण देण्यात आलंय, म्हणजे कुणब्यांची प्रमाणपत्र देण्याचा अधिसूचना काढण्याचा जो निर्णय झाला त्याच्या विरुद्ध नारायण राणे जे ते आणि त्यांचे चिरंजीव हे आता देवेंद्र फडणवीसांचे जवळचे झालेले आहेत. देवेंद्र फडणवीस हे रोज शिवरायांची आराधना करतात, शिवरायांच्याबद्दल त्यांना किती आदर आहे हे नितेश राणे सांगत होते माझे. नारायण राणे सुद्धा देवेंद्र फडणवीसांबद्दल खूप कौतुकाने बोलतात. आणि तेच नारायण राणे म्हणाले की कुणब्यांच्या मध्ये आम्ही आरक्षण सर्टिफिकेट घेऊ, आम्ही स्वतःला कुणबी म्हणत नाही, आम्ही मराठा आहोत, मराठा असं ते म्हणाले. आणि मग हा जो काही निर्णय आहे ओबीसीमध्ये एक प्रकारे वाटेकरी होण्याचा, मराठा समाजाला ओबीसी कुणबी म्हणून प्रमाणपत्र देण्याचा निर्णय मला मान्य नाही असं राणेंनी सांगितलं. आणि शिवाय मी पत्रकार परिषद घेणार आहे असं त्यांनी सांगितलं. हे कोणाच्या इशाऱ्यानुसार ते करत असतील. गुणरत्न सदावर्ते या सगळ्याला विरोध करतायत. गुणरत्न सदावर्ते हे देवेंद्रजींना खूप मानतात, म्हणजे हे कोणाच्या इशाऱ्यानुसार चाललं असेल. गोपीचंद पडळकर हे ओबीसींचे नेते, धनगर समाजाचे नेते, ओबीसी अनेक मेळाव्यात ते असतात. आता याच्यामध्ये अजून एक गंमत बघा. बबनराव तायवाडे म्हणतायत की आज जे कुणब्यांना प्रमाणपत्र दिली आहेत त्यामध्ये नवीन प्रमाणपत्र किती दिले आहेत, 54 लाख ही सगळी आत्ता नव्याने दिली आहेत का. त्यांचं म्हणणं आहे आत्ता माझ्याकडे जी माहिती आहे किंवा त्यांना आत्तापर्यंत जे समजतंय त्यानुसार या कुणब्यांच्या प्रमाणपत्रामुळे ओबीसींच्या वरती कुठल्याही प्रकारचा अन्याय झाल्याचं अजून तरी दिसत नाही. पण छगन भुजबळ म्हणतात की आमच्या ताटात काढून घेतलं जातंय. म्हणजे ओबीसीमध्ये सुद्धा आता 2 तट पडलेत का. छगन भुजबळांनी जी मीटिंग बोलवली होती त्याला बबनराव गेलेच नव्हते, त्यांना आमंत्रणच नव्हतं. जो राष्ट्रीय नेता आहे, सगळ्यात महत्वाचा नेता आहे, त्यांना आमंत्रणच नव्हतं ते. आणि बघा मग ते बबनराव यांच्यापेक्षा छगन भुजबळ हे देवेंद्रजींना अधिक जवळचे वाटतात. ओबीसीचं डीएनए तुमचा आहे, तर राष्ट्रीय नेता बबनराव त्यांना तुम्ही काहीच महत्व देत नाही.
आणि यांना महत्त्व येतं भुजबळांना. मग काय विचार आहे तुमचा? फडणवीसांचा विचार असा असेल का की पंकजाताई मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे हे काय आपल्या पक्षाचे ओबीसीचे मोठे नेते होऊ शकत नाही. आपल्याला एक मोठा सणसणीत नेता पाहिजे ओबीसीचा आणि तो छगन भुजबळ होऊ शकतो असा त्यांचा विचार आहे का? आता ते नाही म्हणतात की तसा काही विचारच नाही म्हणून. आम्ही काहीही कोणालाही फोडत नाहीये, आपल्या गतीने हे सरकार पडेल असं देवेंद्र फडणवीस म्हणत होते. पण त्यांनी फोडाफोडी केली. मिंदे गटाला आपल्याबरोबर घेतलं, नंतर अजितदादांना आपल्याकडे घेतलं आणि नंतर पुन्हा ते म्हणाले की पत्रकार म्हणाले की आता कोणाला फोडणार तुम्ही? ते म्हणाले की तुम्हाला कळणार सुद्धा नाही, जेव्हा तुम्हाला काही पत्ता नसेल तेव्हा काही गोष्टी घडलेल्या असतील. त्यामुळे छगन भुजबळांची ही बातमी आत्ता जरी डिनाय केली जात असली तरी प्रत्यक्षामध्ये तसं होऊ शकतं. याचं कारण असं आहे की छगन भुजबळांना सुद्धा म्हणजे अजितदादांचा पक्ष जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस याला काही फार मोठं भवितव्य असल्याचं दिसत नाही. त्यांची ताकद वाढताना सुद्धा सत्तेत असूनही दिसत नाहीये भाषी. त्यामुळे तिथे फार भवितव्य आहे असं नाही. नाशिकमध्ये जर आपल्याला निवडून यायचं असेल, लोकसभेमध्ये जर छगन भुजबळ निवडून यायचं असेल, लोकसभा लढवण्याची शक्यता आहे, तर भाजपचं समर्थन लागेल तिथे. त्याशिवाय एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचा पुतण्या, त्यांचा मुलगा हे सुद्धा राजकारणात होते. एक आता मुलगा मला वाटतं तितकासा सक्रिय नाही, पण पुतण्या आहे, तेव्हा त्यांचा सुद्धा विचार त्यांना करावा लागेल किंवा आपल्या बरोबरचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना कुठेतरी सेट करावा लागेल. कारण भुजबळांचं वय आता 75 आहे. खरं तर आता त्यांनी मोदीजींच्या सिद्धांतानुसार वानप्रस्थाश्रमात मार्गदर्शक मंडळात गेलं पाहिजे. पण खुद्द मोदी सुद्धा जातील की नाही मला माहीत नाही, कारण त्यांनी इतरांना मार्गदर्शक मंडळात प्रेमाने टाकलं सगळ्यांना. समृद्ध अडगळी म्हणतो, अडगळी टाकून दिलं. स्वतः जातील की नाही माहीत नाही. पण भुजबळ अजूनही मार्गदर्शक मंडळात स्वतःहून जाण्याची सुतराम शक्य नाही. अतिशय ऍक्टिव्ह असलेले हा नेता आहे. अशा वेळी भाजपला उत्तर महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये एक चांगला ज्याला नाव असलेला नेता जो आहे तो भुजबळांसारखा नेता जो असेल तो लोकसभा निवडणुकीमध्ये अन्य राज्यात जाण्यासाठी, कारण भुजबळ अन्य राज्यामध्ये त्यांनी मेळावे सुद्धा घेतलेले आहेत, ते हिंदी चांगलं बोलतात, इंग्रजी सुद्धा चांगलं त्यांचं, तेव्हा त्यांचा उपयोग करून घ्यायचा त्यांचा विचार का. पण मी एक गोष्ट सांगतो, अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशमध्ये भाजपमधला एक मोठा ओबीसी नेता आपल्याकडे घेतला आणि मग सगळीकडे असं माध्यमामध्ये यायला लागलं की आता भाजपची तिथे पूर्णपणे बोऱ्या वाजेल उत्तर प्रदेशमध्ये. तसं काहीही झालं नाही. उलट योगी आदित्यनाथ सरकार पुन्हा मुख्यमंत्री झाले, पुन्हा सत्ता मिळाली त्यांना. त्यामुळे भुजबळ भाजपमध्ये गेल्यामुळे चमत्कार होईल पूर्णपणे आणि आज महाविकास आघाडीचा जो जोर महाराष्ट्रात आहे तो जोर कमी होईल असं ज्यांना वाटतंय त्यांनी त्याचा विचार केला पाहिजे की भाजपचीच इमेज दिवसेंदिवस खराब होत चालली. कारण भ्रष्टाचारी नेते किंवा भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नेते आपल्या जवळ घ्यायचे, आपल्या पक्षात घ्यायचे. त्यामुळे हा कमळपंथी किंवा कमळ चिन्ह असलेला पक्ष हा चिखलात बुडालेला आहे पूर्णपणे. त्यामुळे त्याची इमेज अतिशय वाईट होत चाललेली आहे. म्हणून भुजबळांना घेताना भाजपला 10 वेळा विचार करावा लागेल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे याच्यामध्ये की भुजबळांनी भारतीय जनता पक्षावरती प्रचंड हल्ले आतापर्यंत चढवले. मग ते विधानसभेत असेल, रस्त्यावरती असेल, भाषणामधनं असेल किंवा पत्रकारांना मुलाखती देताना की हा मनुवादी पक्ष आहे, हा चातुर्वर्ण्याचं समर्थन करणारा पक्ष आहे, हा जातीयवादी पक्ष आहे. एवढंच आहे. तर शपथविधी झाला जेव्हा संसदेमध्ये काही मंत्र्यांचा, त्यावेळी जय श्रीराम अशा घोषणा देण्यात आल्या. अशा घोषणा देण्याची पद्धत संसदेत नाही आहे. यावर्षी सुद्धा त्यांनी बोट ठेवलं. सरस्वती वंदना किंवा सरस्वतीची पूजा करणं एवढंच नव्हे, याला त्यांनी विरोध दर्शवला. एवढंच नव्हे तर टिळकांची पगडी, पुणेरी पगडी न घालता त्यांना जेव्हा शरद पवारांनी ज्योतिबा फुल्यांची पगडी घातली, पगडी किंवा त्याला काय म्हणतात मुंडासं पागोटं हे घातलं तेव्हा त्याचं खूप कौतुक झालं. आणि त्यामध्ये असा मेसेज देण्याचा प्रयत्न होता पुण्यामध्ये की आम्ही जातीयवादी भाजपचा प्रचंड विरोध करतो, त्याच्या विरोधात आहोत.
चातुर्वर्ण्याचा मनुवादाचा पुरस्कार करणारा म्हणून पक्ष जो प्रसिद्ध होता जनसंघ भाजप, आणि भाजप हा जातीवादी पक्ष आहे, जातीवादी पक्ष आहे, शाहू फुले आंबेडकरांचा विरोध करणारा तो पक्ष आहे असं वारंवार या सगळ्या पुरोगामींनी सांगितलं, भुजबळांनी सांगितलं. भुजबळांचे एक सहकारी हरी नरके आता नाही आहेत हयात, पण ते तर जबरदस्त हल्ला चढवत होते देवेंद्र फडणवीसांवर, भाजपवरती, मोदींवरती. स्वतः भुजबळ चढवत होते हल्ला फडणवीसांवरती. ते काय झालं आता? लोक हे सहजासहजी विसरणार नाहीत. भाजपचे जे समर्थक आहेत, भाजपला मतदान करणाऱ्यांना सुद्धा भुजबळांना भाजपमध्ये घेतलेलं आवडणार नाही. आणि भुजबळ यांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही पूर्वी काय म्हणाला होतात हे लोकांच्या लक्षात आहे. तुम्ही पूर्णपणे भाजपसमोर लोटांगण घालणार आहात का? लोटांगण घातलंच आहे, पण आता सपशेलच लोटांगण घालणार आहात का तुम्ही? भाजपमध्ये मर्ज होणार का, विलीन होणार का, हा खरा प्रश्न आहे. मुळातच तुम्ही शिंदे फडणवीसांबरोबर मांडीला मांडी लावून बसता हे तुमच्या समर्थकांना, समता परिषदेच्या लोकांनी आवडलेलं आहे असं मला बिलकुल वाटत नाही. त्यामुळे भुजबळ यांच्याबाबत मतदारांनी सुद्धा विचार केला पाहिजे. आणि या प्रकारच्या टोपी फिरवतात, पूर्णपणे विचारसरणी खुंटीला मानतात, केवळ आणि केवळ स्वतःवरच्या केसेसचा विचार करून, आणि पुन्हा म्हणतात की मी मात्र काय पुरोगामी आहे, म्हणजे मी म्हणजे महात्मा फुलेंचाच नवा अवतार आहे, असं जे कोणी समजत असतील त्यांना लोकांनी नीट ओळखावं, पारखून घ्यावं. त्यांना भुजबळांबद्दल मी कुठलाही अनादर व्यक्त करणार नाही. त्यांनी कर्तृत्व गाजवलंय, शंकाच नाही, पण त्यांच्या मर्यादा, त्यांच्या चुका आणि टोपी फिरवणं त्यांचं हे दाखवून देणं हे मी माझं कर्तव्य समजतो. म्हणूनच मी हा व्हिडिओ केला आहे. तो तुम्हाला कसा वाटला ते जरूर सांगा. सभ्यपणे, सुसंस्कृतपणे व्यक्त व्हा. आणि हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा. इथेच थांबतो. नमस्कार.